कॉमर झोन येथील हा रस्ता पावसाळ्याच्या दिवसामध्ये नवीन रोडला खूप पाणी साचतं, नागरिकांची गैरसोय होती आणि ते सर्व पाणी या आतल्या मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे। या कंपाऊंडच्या आतमध्येच सोडलेलं आहे, नुसतं सोडलं आहे, त्याला काय कुठला मार्ग दिसत नाही आहे। आपण बघू शकता, हे आपल्याला दाखवायचा प्रयत्न करतो आहे मी। बघू, माझ्याबरोबर राहुल दादा जाधव या आवर्जून उपस्थित आहे, मयूर शिंदे, आम्ही सर्व ही पाहणी केलेली आहे। आणि कॉमर झोनच्या इथं ही इंग्लिश मिडियमची जी शाळा आहे तिथं हे ड्रेनेज हे आपण पाहू शकता। या ठिकाणी अशा पद्धतीनं पूर्ण तुंबलेल्या अवस्थेत आहे। इथं लहान मुलं येतात जातात आपल्या परिसरामधली। हा कॉमर झोनचा रस्ता आहे, इथून पलीकडे गेलं की भरपूर पाणी साचलेलं आहे मधल्या रोडवर। त्याचा शोध काढण्यासाठी आम्ही सर्वजण या ठिकाणी आलो की त्याला काय मार्ग देता येईल, आणि त्याचं पाहिलं असता त्याला कुठलीही वाट नाही आहे। त्या रस्त्यावरती तुडुंब पावसाच्या दिवसात पाणी साचलेलं असतं आणि याचंही विल्हेवाट लावण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो आहे। आपण पाहू शकता, आपल्या सर्वांच्या लक्षात हा रस्ता आलेला असेल। तिकडला फोटो काढलाय का? काढलाय ना? हां, जरा तुम्ही सांगा काय 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 परिस्थिती आहे। आता आपण हरिगंगावरनं त्या नवीन कॉमर झोनच्या रोडला मागच्या साईडला आलं, हां तर त्या ठिकाणी महिला बाल कल्याणचं ऑफिस आहे। हां त्या ठिकाणी कमीत कमी आता कमरे एवढं पाणी होतं, हां आणि दरवेळेस आपण बघितलं की इथं सांगतात पावसाळी लाईन टाकली आहे, दरवेळेसचा प्रॉब्लेम आहे। हां तर आता आम्हाला अनेक लोकांनी तक्रार केली की नेमकं काम काय चाललेलं आहे। हां तर आम्ही जागेवर जाऊन बघून आलो, तर इथं पावसाळी जी लाईन आहे ती अर्धवटच टाकलेली आहे हां तिथनंतर, हां आणि त्याचा जो स्लोप आहे तो स्लोप पण व्यवस्थित घेतलेला नाही। जिथं पाणी साठते खरं तिथपर्यंत ती पावसाळी लाईन गेली पाहिजे, ह्या कॉर्नरपर्यंतच पावसाळी लाईन आली। हो त्यामुळे तिकडचं ते मधल्या टप्प्यातलं पाणी ते तिथंच अडकून राहते आणि नागरिकांना त्याचा मोठ्या प्रमाणावर गैरसोय होतो। आणि याची कुठल्याही प्रकारची महानगरपालिकेच्या लेवलवरती कुठलीही दखल घेतलेली दिसत नाही आहे। इथं काम पण चालू आहे, आपण बघता, पण हे वेगळं काम आहे। हे कुठली तरी वायर टाकायचं काम चालू आहे, पाईपलाईन टाकायचं काम चालू आहे। ही पावसाळी लाईन नाही आहे माझ्या मते, बरोबर आहे? हां, आपण पाहू शकता या ठिकाणी वेगवेगळ्या शासनाच्या ऑफिसेस आहेत आणि आपल्या परिसरातील स्थानिक नागरिक